वसा जनसेवेचा 15 मे ते 25 मे या 10 दिवसात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ करण्यात आली। सुरुवातीला 3 रुपये, नंतर 51 पैसे, पुन्हा 90 पैसे आणि आता 2.61 रुपये अशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत दरवाढ करण्यात आली आहे, ज्याचा फटका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि लघु व्यावसायिकांना बसतोय। परंतु देशातल्या आणि राज्यातल्या सरकारला याच्याशी काहीही घेणं देणं नाही। मोदींचे मित्र मात्र निर्यातीतील सूट घेत निर्यात करत सुटले आहेत। दुसरीकडे सामान्य नागरिक, शेतकरी मात्र रांगेत लागलेला आहे। अशीच जर दरवाढ होत राहिली तर या देशात अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आजची जर परिस्थिती पाहिली तर देशातलं मोदी आणि राज्यातलं फडणवीस सरकार स्पेशल नापास झालेलं आहे। सिटी न्यूज। 15 मे ते 25 मे या 10 दिवसांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ करण्यात आली। सुरुवातीला 3 रुपये, मग 91 पैसे, 90 पैसे आणि आता 2 रुपये 61 पैशांनी डिझेलची दरवाढ करण्यात आली, ज्याचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना आणि लघु व्यावसायिकांना बसतोय। परंतु याचं देशातल्या आणि राज्यातल्या सरकारलाही काहीही घेणं देणं नाही। मोदींचे मित्र मात्र निर्यातीवर सूट घेऊन तेलाची निर्यात करत सुटलेले आहेत आणि एकीकडे दुसऱ्या बाजूला आपल्या देशातला सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधव हा पेट्रोल डिझेलच्या रांगेमध्ये लागलेला आहे। अशीच जर दरवाढ होत राहिली तर या देशामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आजची जर परिस्थिती पाहिली तर देशातलं मोदी सरकार आणि राज्यातलं फडणवीस सरकार हे सपशेल नापास झालेलं आहे। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।